आपल्यासोबत दीपक केदार आहेत. दादा, मला सांगा, नामदेव शास्त्री यांची पत्रकार परिषद झाली गडावर. त्या ठिकाणी धनंजय मुंडे त्यांना भेटायला गेले होते. त्यांनी धनंजय मुंडेची कुठेतरी पाठराखण करताना संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या संदर्भात पण काही बोललेत. कसं बघता याच्याकडे? नाही, समग्र वारकरी संप्रदायासाठी ही दुर्दैवी आणि निंदनीय बाब आहे की 302 खंडणीचं प्रकरण आहे. वाल्मिक कराड हा माझाच माणूस आहे म्हणून धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे आणि ते 302 आणि खंडणीमध्ये आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या पाठीशी असल्याचे एक संकेत दिसत आहेत. नामदेव शास्त्रींनी एकदा विष्णू चाटेच्या ऑफिसवरील CCTV फुटेज पाहायचं होतं. धनंजय मुंडे आणि या सगळ्या आरोपींचे संबंध पाहायचे होते आणि त्याच्यानंतर असणारं भूमिका घ्यायची असते. एक संत आहे तरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटले नाहीत. भगवान बाबा गड हा सर्व जाती धर्माचा गड आहे. मग त्या दृष्टिकोनातून एका मराठा समाजाच्या तरुणावरती अन्याय झाला आहे म्हणून त्याच्या लेकरांना भेटायला जाण्याची तसदी नामदेव शास्त्रींनी दाखवली नाही. पण ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंची पाठराखण करायला ते पुढे आलेत ते खूप दुर्दैवी आहे. हे संतांना शोभणारं नाही आहे आणि याच्यामुळे भगवान बाबा गडासारखा गड या ठिकाणी एका जातीपुरता मर्यादित झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी जी भूमिका घेतली की गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे. ठीक आहे, नामदेव शास्त्री म्हणत असतील गड त्यांच्या पाठीशी आहे, परंतु त्यांना आम्ही सांगतोय की मुंडेंच्या पाठीशी गड उभा करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि कायदा संतोष देशमुखच्या पाठीशी असणार आहे आणि संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी, त्यांच्या आरोपींना फाशी करण्यासाठी संविधान आणि कायदा दोन्ही बाबासाहेबांचं ठामपणे या लेकरांच्या पाठीशी राहील. कितीही गड पाठीशी उभा केला तरी त्यांनी काही फरक पडणार नाही. खरं ते गडांचं राजकारण नाही, हा आहे गुन्हेगारीचा विषय. ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली ती खंडणी प्रकारातून झाली किंवा त्याला वलय त्याच्या पाठीमागे कुठे जात याच्यामध्ये नाही, परंतु यामध्ये कुठेतरी गडाचे शास्त्री असतील किंवा महाराज असतील यांनी उतरणं योग्य आहे? नाही, योग्य नाही आहे. पण नामदेव शास्त्रींचा इतिहास असा आहे की ते संत कमी आणि धनंजय मुंडेंचे राजकीय सल्लागार जास्त आहेत. त्याच्यामुळं ते त्याची पाठराखण करणारच. आज जर बघितलं तर या जातीचा संबंध काय, ओबीसींचा संबंध काय, वंजारांचा संबंध काय, म्हणजे धनंजय मुंडे हे काय काय प्रयोग राबवणार आहेत हा प्रश्न मी त्यांना विचारतो. कधी लेकरांचं नाव घेत आहेत, कधी संतांकडे जात आहेत. आज 53 दिवस झालं. 10व्या दिवशी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे होता. 10व्या दिवशी नव्हता तर CCTV फुटेज पुढे आल्यावर राजीनामा दिला पाहिजे होता. ही नैतिक जबाबदारी आहे की तपास होईपर्यंत मी मंत्रिपदावर राहणार नाही. त्यांना असं काय वाटायला लागले राजीनामा देऊन, मला काही समजायला मार्ग नाही. आणि देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, यांच्यावरती आता संतांचा सुद्धा दबाव आणायचा. माझ्या पाठीशी समाज आहे, माझ्या पाठीशी संत आहे, अशा पद्धतीने दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि त्यातून त्यांना कोणत्याही परिस्थितीत राजीनामा द्यायचा नाही म्हणून ही सगळी पळवाट सुरू आहे. पण नामदेव शास्त्रींनी या ठिकाणी घेतलेली भूमिका ही दुर्दैवी आहे. हा जातीवाद नाही आणि जातीवादाचा हा मुद्दा नाही, परंतु त्यांची जी भूमिका आली ती अतिशय बोल्ड भूमिका आहे आणि ती महाराष्ट्रासाठी घातक आहे. की त्यांनी म्हटलंय की या ठिकाणी आरोपींना हे पाऊल का उचलावं लागलं याचं त्यांनी असणारं मीडियाने उत्तर दिलं पाहिजे. मीडियाने काय केलंय? मीडियाने आज ही भूमिका बजावली नसती तर हे सगळं बाहेरच आलं नसतं, लोक नुसते मरत राहिले असते. उलट मी नामदेव शास्त्रींना आव्हान करतोय की त्यांनी मीडियाच्या सर्वांना गडावर बोलवावं आणि त्यांचं स्वागत करावं. त्यांच्यामुळं बीड वाचलाय. त्या मीडियामुळं आज या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने न्याय भेटण्याच्या भूमिकेकडे चाललंय. तर तुम्ही मीडियावरती दबाव आणताय. संत मीडियावरती दबाव आणायला लागलेत की मीडिया ट्रायल चालली आहे. त्याच्यानंतर आरोपीची मानसिकता अशी का झाली हे आरोपीसारखं स्टेटमेंट संतांनी द्यावं. सुदर्शन घुलेची पाठराखण करावी. हे उघड आहे की नामदेव शास्त्री हे सुदर्शन घुलेची सुद्धा पाठराखण करतायत. 302 घडवणाऱ्या आरोपीची पाठराखण नामदेव शास्त्रींनी करावी. कोण त्या गडाकडे जाणार आहे असं म्हटल्यावर? सगळ्या जाती धर्माचा गड. अशा पद्धतीने जर तुम्ही आरोपीची पाठराखण करत असाल तर तो गडाचं अस्तित्व धोक्यात आणलेलं आहे. नामदेव शास्त्रींनी एवढं सांगावं, एका गडाचे 2 गड झाले कसे? पंकजा मुंडे तुम्हाला का चालत नाहीत? कायम राजकीय राहिलेले नामदेव शास्त्री. मी एक तुम्हाला सांगतो, भगवान बाबा नंतर या ठिकाणी सामाजिक कुणीच राहिलेलं नाही. हे नामदेव शास्त्री हे राजकीय झालेले आहेत.
मी तर त्यांना म्हणतो की तुम्ही राजकारणात यायला पाहिजे आणि त्यानंतर स्टेटमेंट द्यायला पाहिजेत. तिथं बसून गडावरती जर तुम्ही एक आरोपी फरार असताना तुम्ही स्टेटमेंट देताय आणि पाठराखण करताय धनंजय मुंडेंची, चुकीचं आहे. हे दबावतंत्र आहे, हे दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे, हे समाजाला भडकवणारं षडयंत्र आहे. या षडयंत्राला कुणीही बळी पडू नये. आज वंजारा समाजाला सुद्धा माहीत झालंय की यामध्ये CCTV फुटेज बघितल्यानंतर हे गुन्हेगार होते. वंजारा समाज सुद्धा गावामधला त्यांच्या विरोधात वैतागलेला आहे. त्याच्यामुळे समाजाचा जातीचा संबंध आला कुठं नामदेव शास्त्रींनी याचं उत्तर द्यावं. हा जातीचा समाजाचा संबंध नाही, पण नामदेव शास्त्रींनी जे केलंय ते समग्र संत संप्रदायासाठी लाजवणार आहे. हे असणारं दुर्दैव आहे. होते दीपक केदार, कॅमेरामन असगर अलीसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.